नमस्कार, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, ज्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की 8वा हप्ता हा कधी जमा होईल, तर फायनली जे काही डेट आहे ते आता फिक्स झाली आहे. नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटला आहे जमा होईल. आणि यासोबतच आणखी एक गोड बातमी आहे, ते म्हणजे पीएम किसान सन्मान निधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. पीएम किसान सन्मान निधी योजना ही योजना केंद्र सरकारची योजना आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये नोंदणी केली असेल, आता अशा शेतकऱ्यांना संक्रांती निमित्त अशा शेतकऱ्यांना संक्रांती गोड होणार आहे. तर जो काही नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे, हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का? हो, मिळतील. जो काही निधी आहे, जानेवारीमध्ये जे काही वितरण आहे ते सुरू होईल. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो अगोदर येईल का पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो येईल. तर यामध्ये डेट मागे पुढे होऊ शकते, परंतु जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जो काही नमो शेतकऱ्यांचा जो काही 8वा हप्ता आहे तो जमा होईल आणि पीएम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तोही जमा होईल. असे एकत्रित 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटला आहे जमा होईल. खूप दिवसापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती, जो काही हप्ता आहे तो कधी जमा होईल. आता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळू शकतात किंवा याची डेट मागे पुढे होऊ शकते, कारण सरकारचा काही भरोसा नाही, कधीही टाकू शकतात, कधीही देऊ शकतात. हे दोन्ही हप्ते तुम्हाला जानेवारीमध्येच म्हणजेच याच महिन्यामध्ये जमा होतील. काळजी करू नका. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे ते कार्ड ऍक्टिव्ह आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. आणि ज्या शेतकऱ्यांची डीबीटी लिंक नसेल, आधारशी लिंक नसेल, तर कृपया लिंक करून घ्या. जे काही स्टेटस आहे ते वारंवार तपासत राहा. फार्मर आयडी कार्ड हे या योजनेसाठी, या दोन्ही योजनेसाठी बंधनकारक आहे. जर तुमचं फार्मर आयडी कार्ड ऍक्टिव्ह नसेल, काही त्याच्यामध्ये चुका झाल्या असतील ते दुरुस्त करून घ्या, लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या, कारण जो काही हप्ता आहे तो आता मिळणार आहे. आणि केवायसी जरी झाली नसेल तर ई केवायसी ही तुम्ही करून घ्या. आपल्या मोबाईलद्वारे तुम्ही केवायसी करू शकता किंवा सेंटरवर जाऊन जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जे शेतकरी आहेत, जर ई केवायसी झाली नसेल तर ई केवायसी करून घ्या, कारण यासाठी पण ई केवायसी बंधनकारक आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पण ई केवायसी ही बंधनकारक आहे. ई केवायसी झाली नसेल तर ई केवायसी ही तुम्ही करून घ्या. जो काही हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.